कोकणातली शेती सध्या परवडणारी नाही, त्यामुळे इथला तरुण शेतीवाडी सोडून शहराची कास धरतो. पण सचिन धोंडे, भाऊ यादव, राजू शेलार आणि रवी राणे या 4 तरुणांनी उजाड माळरानावर हळद, पालेभाज्यांचं सामूहिक उत्पादन घेत एक नवा आदर्श निर्माण केलाय. हळद आणि पालेभाज्यांच्या लागवडीसाठी 10 एकरात 15 लाखांचा त्यांनी खर्च केला. हळदीपासून साधारणतः आम्हाला आम्ही जो खर्च आत्ता केला आहे त्याच्या 4 पट उत्पन्नाची आम्हाला अपेक्षा आहे. आणि साधारणतः आम्हाला आत्ता 15 लाख खर्च आला आहे, तर साधारण 50-55 लाखापर्यंत आमची अपेक्षा आहे. एवढी हळद आपली व्हायला पाहिजे. धडपडणाऱ्या या 4 तरुणांना साथ मिळाली ती झापडे गावातल्या राजन देसाईंची. मुंबईत वर्षाला 20 लाखांचा पगार घेणारे देसाई हाडाचे शेतकरी. गावाकडच्या तरुणाला रोजगार मिळावा म्हणून राजन देसाई झटतायत. त्यातूनच त्यांनी सामुदायिक शेतीचा यशस्वी प्रयोग राबवला. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी भेट देतात. कोकणातल्या मुलांना इथे रोजगार मिळावा आणि तो कशातून मिळावा, तर कोकणामध्ये प्रामुख्याने आता लोक शेती विसरलेत, पण आता ट्रेंड जर बघितला देशात आणि जगात तर परत लोक शेतीकडे वळायला लागलेत. मग आपण का ते करू नये? इथल्या तरुणांना कसा रोजगार मिळावा, त्या महिला पतसंस्थेतून त्यांना कर्ज दिलं जाईल आणि त्या याच्या माध्यमातून त्यांना इथेच रोजगार मिळून त्या महिलांना सक्षम करण्याचे आमचा उद्देश आहे. ही सामुदायिक शेती म्हणजे एखाद्यानं मनात आणलं तर काय होऊ शकतं याचं आदर्श उदाहरण. देसाईंचा हा प्रयत्न नक्कीच गावाकडच्या मातीतल्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.